टी टाइम स्नॅक्स म्हणून पूर्वीचे लोक काय खात असतील असा प्रश्न परवा मला पडला आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला आऊच्या रेसिपी बुकमध्ये मिळालं. नमस्कार, आऊचा खाऊ या युट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत टी टाइम स्नॅक्स म्हणून खारी शंकरपाळी, पण ती सुद्धा मैदा न वापरता केलेली खारी शंकरपाळी. चला तर रेसिपी बघूयात. शंकरपाळी हेल्दी करण्यासाठी त्याचा बेस पण आपल्याला हेल्दी बनवावा लागतो. त्यासाठी मी काय करणार आहे तर कणकेचा बेस घेणार आहे. हे मी 4 वाट्या एवढं गव्हाचं पीठ घेतलंय. ते अजून खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं तर त्यामध्ये घालायचं आहे 1 वाटी एवढा बारीक रवा. चवीपुरतं मीठ घालायचंय, म्हणजे 1 टेबलस्पून एवढं मीठ घालणार आहोत. हे थोडंसं मिक्स करून घ्यायचंय. आता ह्याला अजून चविष्ट बनवण्यासाठी आपण ह्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा एवढा ओवा. ओवा हातावर घ्यायचाय आणि असा चोळून घालायचाय, त्यामुळं त्याची चव अजून छान होते. 1 चमचा एवढे जिरे पूड घालणार आहे आणि 1 चमचा एवढी कसुरी मेथी घालणार आहे. कसुरी मेथी सुद्धा हातावर अशी चोळून घालायची, म्हणजे मग ती व्यवस्थित मिक्स होते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. ह्या शंकरपाळ्या आपल्याला क्रिस्पी करायच्या आहेत. मग त्यासाठी काय करायचं चला दाखवते. शंकरपाळ्या क्रिस्पी होण्यासाठी त्यामध्ये आपण घालणार आहोत कडकडीत तेलाचं मोहन. त्यासाठी मी इथे गॅसवर छोटं कढलं ठेवलेलं आहे तापत. आता ह्यामध्ये आपण तेल घालणार आहोत. 1 वाटी पिठासाठी 1 टेबलस्पून एवढं तेल घ्यायचंय. आपण 5 वाट्या 4 वाट्या कणिक आणि 1 वाटी रवा असं 5 वाट्या घेतलंय, म्हणून इथे आपण 5 टेबलस्पून एवढं तेल गरम करत ठेवणार आहे. हे आपलं 5 टेबलस्पून एवढं तेल आपण गरम करत ठेवलंय. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि मग तेल कडकडीत तापून द्यायचे. हे पहा, तेल छान कडकडीत गरम झालंय. हे कसं ओळखायचं तर धूर येताना दिसतोय. गॅसची फ्लेम बारीक ठेवायची, कढलं त्या गॅसवर ठेवल्या ठेवल्या त्याच्यावर तेल घालायचं आणि नंतर ते गरम करायचं. हे पहा, आता धूर येताना दिसतोय. मी गॅस बंद करते आणि हे कडकडीत तेल आपण पिठावर ओतणार आहोत. हे पहा, आता हे कडकडीत गरम केलेलं तेल मी ह्या पिठावर घालणार आहे. हे तेल खूप गरम आहे, त्यामुळे लगेच हात घालायचं नाही, हात भाजेल. म्हणून आपण आधी चमच्याने हे सगळं तेल या पिठाला लावून घेणार आहोत. जेव्हा आपण कुठलाही नमकीन पदार्थ करतो की नाही, तर तेव्हा त्यामध्ये ओवा आणि जिरे घालणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळं त्याचा टेस्ट खूप छान लागते. बाकीचे पदार्थ तुम्ही नाही घातलेत तरी चालणार आहे, पण ओवा आणि जिरे नमकीन पदार्थांमध्ये घालायलाच हवेत. हे पाहता, हे तेल बऱ्यापैकी गार झालंय. आता मात्र मी हे हाताने चोळून घेणार आहे. हे जे मोहन आपण ह्यात घातलंय ते पिठाला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे, म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाकणापर्यंत ते तेल पोचलं पाहिजे. आता हे मोहन पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे. हे कसं ओळखायचं, आपण जर ह्या पिठाचा असा हातामध्ये असा मुटका केला तर तो असाच्या असा मुटका राहिला पाहिजे. आता मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेणार आहे. पाणी गारच घ्यायचंय, म्हणजे रूम टेम्परेचरचं. गार म्हणजे रूम टेम्परेचरचं पाणी आपण वापरणार आहोत. ते किती वापरायचे ते पण मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला मी 1 वाटी पाणी इथं घेतलंय. ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलेली होती त्याच वाटीने पाणी घेतलंय.
हे पीठ आपल्याला अति घट्ट पण भिजवायचं नाहीये आणि खूप सैल पण भिजवायचं नाहीये. आपली साधारण पोळ्यांची कणिक जशी असती ना तसं हे भिजवायचंय. हे पहा, इतपत हे आपलं भिजलं पाहिजे. आता तुम्हाला हे थोडंसं सैल वाटेल, पण आपण ह्यात जो रवा वापरलाय तो रवा बरचसं पाणी शोषून घेतो आणि मग हे पीठ छान घट्ट होतं. आता हे पीठ मी झाकून ठेवणार आहे कमीत कमी 20 मिनिटासाठी तरी, म्हणजे मग हा रवा जो आपण ह्यात घातलाय तो व्यवस्थित भिजतो आणि आपले शंकरपाळे छान क्रिस्पी होतात. हे अर्धा तास झालेला आहे आपण पीठ मळून ठेवलेलं. आता पुन्हा हे एकदा थोडंसं मळून घ्यायचंय म्हणजे ते व्यवस्थित तयार होईल. 1 मिनिट असं छान मळायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल. आणि मग आता आपण ह्याच्या शंकरपाळ्या लाटायच्या. ते लाटण्यासाठी छोट्या छोट्या पोळ्या लाटायच्या आणि मग त्याच्या शंकरपाळ्या करायच्या. हे पहा, इथे मी एक साधारण मध्यम आकाराचा गोळा घेतलाय, तो आपण लाटून घेणार आहोत. पोळपाटाखाली मी मुद्दाम एक कापडा ठेवलाय म्हणजे मग पोळपाट हलत नाही आणि आपल्याला व्यवस्थित पोळी लाटता येते. हे पीठ पोळपाटाला चिकटू नाही म्हणून तुम्ही किंचित पीठ खाली लावू शकता. खूप नाही, अगदी किंचित भुरभुरायचं असं, म्हणजे मग हे लाटताना त्याला चिकटत नाही. पुन्हा एकदा किंचित पीठ लावणार आहे, जास्ती नाही, किंचित लावायचे, भुरभुरायचं फक्त त्याच्यावर. अशा पद्धतीने कडेकडेने लाटायचं म्हणजे मग पोळी छान पातळ होते. अशा पद्धतीने ही पोळी मी लाटून घेतली. फार जाड नाही आणि फार बारीक नाही अशी ही लाटायची. एकीकडे मी गॅसवर तेल तापत ठेवलंय. आता ही पोळी लाटून झाल्यानंतर पिझ्झा कटरनी किंवा सुरीनी किंवा आपली जी करंज्याची चिरणी असते कशानेही तुम्ही ह्याची शंकरपाळी लाटून कट करून घेऊ शकता. म्हणजे हे असे साधारण बोटभर आकाराचे, म्हणजे मग तळायलाही छान ते सोपं जातं आणि छान कुरकुरीत असे शंकरपाळे तयार होतात. हे पहा, तेल तापलेलं आहे. तेल तापलंय का नाही बघण्यासाठी अगदी किंचित पीठ त्यात घालून बघायचं. ते घातल्या लगेच वर आलं की तेल तापलंय असं समजायचं. पण तत्पूर्वी एक छोटीशी टीप सांगते. तेल तापलं की त्यामध्ये थोडंसं एखादं चिंचेचं बुटूक घालायचं. त्यामुळं काय होतं तर तेलावर फेस येत नाही आणि आपण जो पदार्थ तळणार आहोत तो अजिबात तेलकट होत नाही. म्हणून चिंच किंवा आमसूल असं आधी काहीतरी घालायचं. आता आपण हे शंकरपाळी ह्यात सोडूयात म्हणजे व्यवस्थित तळली जातील. हे पहा, गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे. आता हे जी चिंच ह्यात आपण घातली होती ती मी काढून बाजूला ठेवतेय. हे पहा, छान रंग बदलेपर्यंत ही तळून घ्यायची. गुलाबीसर रंग त्याचा झाला पाहिजे. आता मी ही काढून घेते. हे पहा, अशा ह्या खुटखुटीत आणि कुरकुरीत अशा आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत. अजिबात तेलकट झालेल्या नाहीयेत. अशा पद्धतीचे टी टाइम स्नॅक्स जर तुम्हाला करून बघायचे असतील तर माझा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा.